झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीच्या अटकेनंतर अंजली दमानिया यांनी काही गंभीर आरोप केलेत। शीतल तेजवानीच्या अटकेचा दिखावा केला जात असल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय। तसंच एफआयआर मध्ये पार्थ पवारांचं नावही असायला हवं अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। या संदर्भात विरोधी पक्षानं आवाज उठवावा असंही आवाहन अंजली दमानिया यांनी विरोधी पक्षाला केलंय। बघूया। जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थचं एफआयआर मध्ये नाव का नाही? पार्थ पवारांबाबत विरोधकांचा सरकारला सवाल। अजित पवारांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी। पुण्याच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात सरकार आणि पोलिसांकडून हळूहळू का होईना कारवाईला सुरुवात झाली आहे। झी 24 तासने या प्रकरणाचा नेटानं पाठपुरावा केल्यानं आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे। जमीन गैरव्यवहारातील आरोपी क्रमांक 1 असलेल्या शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे। एफआयआर मध्ये असलेल्या 2 क्रमांकाचा आरोपी दिग्विजय पाटील याची पोलीस चौकशी झाली आहे। पण अमेडिया कंपनीचे 99% मालक पार्थ पवार यांचं ना एफआयआर मध्ये नाव आहे ना त्यांची चौकशी। या सगळ्या प्रकाराबाबत विरोधकांनी आक्षेप घेतले। शीतल तेजवानीला झालेली अटक आणि चौकशी समितीला दिलेली मुदतवाढ म्हणजे पार्थ पवारांना वाचवण्याचा डाव असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। या प्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झाल्यावर अजितदादांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा अशी आग्रही मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। आत्ताच्या घटनेला जर एफआयआर मध्ये पार्थ पवारचं नाव आणि अमेडियाचं नाव आलं तर दुसऱ्या मिनिटाला अजित पवारांनी राजीनामा देणं गरजेचं आहे। त्यांनी नाही दिला तर तशी मागणी मी तर लावून धरतेच आहे, विरोधी पक्षांनी लावून धरावी अशी विनंती मी त्यांना करते। ते अजित पवार पालकमंत्री असताना त्यांच्या मुलांनी त्याच जिल्ह्यातली सरकारची जमीन लाटण्याचा प्रयत्न केला असेल तर नैतिकतेच्या आधारे त्यांनी राजीनामा हा दुसऱ्या मिनिटाला दिला पाहिजे। पण आत्ताच्या घटनेला तेच अजित पवार आपल्याला नाशिकच्या विषयावर बोलताना दिसत आहेत, निवडणुकांमध्ये फिरताना दिसत आहेत, पण त्यांना बिलकुल आता पडली नाही, कारण त्यांना खात्री आहे की त्यांच्यावर काही होणार नाही। पण ते लावून धरणं हे माझं काम आहे, मी करते, विरोधी पक्षांनी देखील ते करावं। खारगे समितीचा अहवाल आत्ता आला असता तर अधिवेशनात धुमाकूळ घालून अजित पवारांचा राजीनामा झाला असता। उपमुख्यमंत्री पदाचा, पालकमंत्री पदाचा, ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांचा राजीनामा झाला असता। पण तसं होऊ नये म्हणून आत्ताच्या घटनेला 1 महिन्याचं, खरं तर 8 दिवस एक्सटेन्शन दिलं तर ठीक आहे, पण 1 महिन्याचं तब्बल जे एक्सटेन्शन दिलं गेलंय की आता पुढच्या नवीन वर्षी आपण हे सगळं बघू, तर हे बिलकुल चालणार नाही। मी तर ठरवलंय, मी कुठच्याही परिस्थितीत प्रिलिमिनरी अहवालासाठी मला ताकद आहे तेवढं मी फोर्स करणार आहे। काँग्रेसने ह्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे। जमीन गैरव्यवहारात आरोपींना मदत कुणी केली असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। पार्थ पवारांनी दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानीला गुन्ह्यात सक्रिय मदत केली आहे, त्यामुळे पार्थ पवारांचं एफआयआर मध्ये नाव आलंच पाहिजे अशी भूमिका वडेट्टीवारांनी घेतली आहे। तर या गैरव्यवहाराला अजित पवार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। या प्रकरणात बळीचे बकरे शोधले जात असल्याचा आरोपही काँग्रेसने केलाय। तिजोरी फोडणारा आणि तिजोरीतून फोडल्यानंतर जो माल ज्याच्याकडे देतो तो लंपास करणारा तो आरोपी नाही, ते तो दरवाजा त्यात फोडायसाठी शस्त्र देण्याचं काम कोण केलं? तिजोरी फोडायसाठी तो शस्त्र पुरवण्याचं काम, हातोडा पुरवण्याचं काम, ते लॉकर तोडण्यासाठी प्रोत्साहित करण्याचं काम, सर्व जबाबदारी आणि त्याला ताकद देण्याचं काम जो आहे ज्यांनी केलं आहे ते पार्थ पवार आहे। त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणं हे स्वाभाविक आहे, कोणीच रोखू शकत नाही, कितीही दाबलं तरी रोखू शकत नाही, ते करावं लागेल असं मला वाटतं। पार्थ पवार यांच्यावर कोणतीही कारवाई सरकारला करायची नाही। या घटनेचे करते करविता जो काही आहे ते पवार परिवार आहेत, थेट दस्तरखुद उपमुख्यमंत्री जे आहेत या घटनेला जबाबदार आहेत। त्यामुळे त्यांना एव्हानाच मंत्रिमंडळातून बडतर्फ करायला पाहिजे होतं। जे गुन्हे खरेदी करणाऱ्यावर दाखल झाले त्याऐवजी जी कंपनीमध्ये ज्यांची भागीदारी आणि ज्यांनी तशा प्रकारची त्यांना अधिकार दिलं होतं, मुखत्यारपत्र दिलं होतं, त्यांच्या मूळ त्या कंपनीच्या मालकावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, ते मात्र ते झाले नाहीत आणि ते या सरकारला करण्यात स्वारस्य नाही।
बळीचे बकरे शोधल्या जात आहेत, अधिकारी बळीचे बकरे आहेत, अजून त्या कंपनीतले काही कर्मचारी जे असतील ते बळीचे बकरे आहेत आणि या पद्धतीनेच त्यांना कारभार करायचा आहे. राहता राहिला पार्थ पवारांवर कारवाई होणार का, तर ती करायची सरकारला नाही. आणि जास्तीत जर दबाव हा कुठे आला, त्यांच्याच पक्षातून आला, माध्यमातून आला, विरोधकांकडून आला, तर बहिरींवरून ते काही वापस येणार नाही. झी 24 तासने कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरण बाहेर काढल्यानंतर शीतल तेजवानी आणि आमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तेजवानीला अटकही झाली आहे. आमेडिया कंपनीचा 1% भागीदार असलेल्या दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आमेडिया कंपनीची 99% मालकी असलेल्या पार्थ पवारांवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाहीये आणि यावरूनच अंजली दमानिया यांच्यासह विरोधक आक्रमक झाले. आता पार्थ पवारांवर गुन्हा कधी दाखल होणार असा सवाल विचारला जातोय. निलेश खरमरेसह चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे.